सर्वांना नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय डॉक्टर काकोडकर सर, डॉक्टर विवेक सावंत सर, डॉक्टर माई सर, डॉक्टर मगर सर, त्याचबरोबर नलावडे सर, इंडे सर आणि उपस्थितीत सर्व फेलोज आणि त्यांचे सर्व पालक. सर्वप्रथम मी ज्यांना आज इथे फेलोशिप अवॉर्ड होणार आहेत अशा ॲग्रिकल्चरमधील 71 फेलोज, त्याचबरोबर साहित्य क्षेत्रामधील 10 आणि शिक्षण क्षेत्रातील 30 अशा सर्वच फेलोंना त्यांच्या सुरुवातीलाच अभिनंदने करतोच आणि त्यांना शुभेच्छाही देतो. खरं आत्ता ॲग्रिकल्चर फेलोज इथं जे उपस्थित आहेत, मला कल्पना आहे की ज्या प्रकारचं पार्श्वभूमी आपल्या शेती क्षेत्राची सध्या आहे आणि एक नैराश्याचं वातावरण बऱ्याचदा शेती क्षेत्रामध्ये तयार झालेलं आपण बघतो की शेती कोणाला करायची नाही असं एकंदरीत चित्र. शेती शिक्षणामध्ये सुद्धा बऱ्याच जणांना रस नाही असं दिसतं आहे. सर, तुमच्या माहितीसाठी आता बारामतीचं आपलं ॲग्रिकल्चर कॉलेज देशातलं सर्वात उत्तम कॉलेज आहे आणि त्याच्यामध्ये सर्वांची तिथे चढाओढ असते ॲडमिशन घेण्यासाठी. पण आपल्या राज्यामध्ये जेवढे सध्या पूर्ण कृषी क्षेत्रातील कॉलेजेस आहेत तर मागच्या 2-3 वर्षापासून बघतो आहे की जवळजवळ 25-30% जागा रिकाम्या राहतात. इवन शासकीय जे कृषी कॉलेजेस आहेत तिथेसुद्धा जागा रिकाम्या राहत आहेत असं एकंदरीत चित्र आहे. हे थोडंसं फ्रस्ट्रेशनचं वातावरण शेती क्षेत्रात आहे असं एकंदरीत या 2-3 गोष्टीवर तुमच्या लक्षात येईल. पण आज इथे जे फेलोज आहेत, इथे जे काही उपस्थित फेलोज आहेत ते सर्वांना मला आवर्जून एवढंच सांगायचं आहे की जिथे प्रश्न आहेत तिथे संधी आहेत. शेती क्षेत्र आज अशा अवस्थेतून जात आहे, अशा संक्रमण अवस्थेतून जात आहे की ज्या शेती क्षेत्राने भारतीय अर्थव्यवस्थेला सुरुवातीच्या काळात ताकद दिलीत, आज खऱ्या अर्थाने भारताला पूर्ण अन्नधान्य क्षेत्रात स्वयंपूर्ण केलं आणि त्या क्षेत्रामधूनच मोठ्या प्रमाणात रोजगार तयार झालेत. आज हे 50% रोजगार पाहिले तर शेती क्षेत्रामध्ये आहेत. आणि जर ग्रामीण भागात खऱ्या अर्थाने जर आर्थिक समृद्धी यायची असेल तर शेती क्षेत्र हे परत भक्कमपणे उभं राहणं गरजेचं आहे. इथे आता आदरणीय माई सर आहेत, आदरणीय मगर सर आहेत. मागच्या 50 ते 60 वर्षामध्ये जे काही देशामध्ये आपल्या शेती क्षेत्रामध्ये प्रगती झाली त्यामध्ये सरांसारख्या कित्येक अशा संशोधनाचं त्यांचं पूर्ण आयुष्य वाहून घेतलेलं त्यांचं जे काही कर्तृत्व आहे ते खऱ्या अर्थाने भारतीय शेतीच्या कामी आले आहेत. आणि आता नवीन पुढची पिढी तो सगळी जबाबदारी खांद्यावर घेते का आणि ती कशा पद्धतीने या क्षेत्रामध्ये कार्यरत होते याच्यावर आपल्या शेती क्षेत्राचं आणि ग्रामीण भारताचं आणि त्याचबरोबर देशाच्या पूर्ण इकॉनॉमीचं भवितव्यावर अवलंबून आहे हे आपण सर्वांनी लक्षात घ्यायला हवं. आणि त्यामुळेच या फेलोशिपचं महत्त्वाचं आहे तसं मला इथं सांगावंसं वाटतं आहे. आदरणीय पवारसाहेबांचं शेती क्षेत्र हे एक आवडतं क्षेत्र आहे. त्यांनी स्वतः 10 वर्ष या भारतीय कृषी क्षेत्राचं नेतृत्व केलं आणि त्या काळामध्ये सातत्याने त्यांनी प्रोत्साहन दिलं की शेतीमध्ये संशोधन व्हायला हवं. जागतिक पातळीवरचं जे काही तंत्रज्ञान आहे ते भारतामध्ये यायला हवं. भारतातूनच अशा प्रकारचे संशोधक पुढे यावे की ज्यांनी आपल्या शेतीतील सगळे प्रश्न सोडवण्यासाठी तेवढी त्यांची ताकद लावावी, क्षमता त्यांनी दाखवावीत. आणि ही खरी मला वाटतं काळाची गरज आहे. शेती क्षेत्र जर बदलायचं असेल तर 2 मुख्य जे काही उपक्रम शेतीमध्ये व्हायला हवेत, एकतर इनोव्हेशन म्हणजे नवसंशोधन आणि त्याचबरोबर आंतरप्रोनरशिप म्हणजे उद्योजकता. शेती आता हा उद्योग म्हणून उभं राहण्याची गरज आहे. प्रत्येक शेती म्हणजे ती 2 एकरची जरी शेती असेल ती व्यवसाय म्हणून कशी उभी राहील ह्या उद्योजक मानसिकतेची गरज आहे. आणि हे दोन्ही जर तुम्हाला प्रत्यक्षात आणायचं असेल तर त्यासाठी इन्स्पिरेशन मिळण्याची गरज आहे, प्रेरणा मिळण्याची गरज आहे. शरद पवार इन्स्पायर फेलोशिप ही खरं त्या दृष्टीने महत्त्वाची आहे की आपल्याला नवीन कृषी क्षेत्रासाठी लीडर्स तयार करायचे असतील, नवीन त्यासाठीची जी काही संशोधनाची क्षमता तयार करायची असेल तर आपल्याला ह्या नवीन पिढीला, नवीन मुलांना तशा प्रकारे प्रेरणा देण्याची गरज आहे. आणि मागच्या 4 वर्षापासून ह्या उपक्रमाच्या माध्यमातून आपण बघतायत खूप चांगल्या पद्धतीने बदल दिसत आहेत. आता इथेच आपण आबोली आणि प्रथमेश मगाशी दोघांनी त्यांचं जे मनोगत व्यक्त केलं, एकीकडे कांद्याची पात जी वाया जाणारी पात खरं म्हटलं तर आज त्याची 0 किंमत असेल, पण त्या संशोधनामधून कमीत कमी त्यातून एक 1000 कोटीची इंडस्ट्री उभी राहू शकते
असंच त्या संशोधनाचं महत्त्व आहे. किंवा ज्वारी आज जी पूर्णपणे आपल्या महाराष्ट्रातून संपत गेली ज्वारी, आज पण ते आता स्वीटकॉर्न तुम्ही जर पाहिलं एक उत्तम असं ते प्रोडक्ट, तर ते क्रिस्पी स्वीटकॉर्न म्हणून पुढे आलेत. तर असे व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट जेव्हा येत आहेत ज्वारीतून किंवा मक्यातून, तर जी ज्वारी शेतकरी सोडून दिलीत किंवा जी मका आता शेतकरी लावायला तयार नाहीत, पण त्याचं जे भवितव्य जर अशा हे सगळ्या उत्पादनाच्या माध्यमातून पुढे येत असेल तर वेगळी आर्थिक क्रांती प्रत्येक क्षेत्रामध्ये घडू शकते. आणि ती घडून आणण्याची जबाबदारी आपल्या सर्व कृषी क्षेत्रातील सगळ्या तरुणांची आहेत. आणि त्या दृष्टीने जे फेलोज जे पुढाकार घेत आहेत, मला त्यांचं खास करून कौतुक वाटतं. आणि त्याचबरोबर त्यांना मनापासून शाबासकी देऊशी वाटते की तुम्ही आज एकीकडे कृषी क्षेत्रामधील विद्यार्थी बऱ्याचदा MPC UPCचा विचार करताना दिसत आहेत आणि तिकडं त्यांचं एनर्जी वाया घालवत आहेत. बरेच जण बघतो विद्यापीठामध्ये 5-5, 10-10 वर्ष त्या परीक्षेच्या स्पर्धा परीक्षेच्या त्या सगळ्या याचा पाठपुरावा करताना त्यांचा वेळ वाया घालवताना दिसत आहेत. पण तोच वेळ जर तुम्ही या प्रत्यक्ष कृषी क्षेत्रातील या ज्या समस्या आहेत आणि जे काही आव्हानं आहे त्याला भिडायला दिलात तर तुमचं स्वतःचं आयुष्य तुम्ही बदलाल, पण आपल्या देशाचं सुद्धा चित्र बदलायला तुमचा हातभार लागेल. त्या दृष्टीने मला वाटतं तुम्हाला सर्वांना दृष्टिकोन ठेवायला लागेल. आणि ह्या फेलोशिपच्या निमित्ताने वर्षभरामध्ये तुम्हाला तुमचा दृष्टिकोन अधिक बळकट व्हायला मदत होईल. बारामतीच्या तिथल्या सगळ्याच ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या सगळ्याच सुविधा किंवा सह्याद्रीच्या काही ज्या सुविधा आहेत या तुम्हाला त्यासाठी पूर्णपणे सहकार्य करतील. आमची सर्व टीम, सह्याद्रीची टीम, बारामतीच्या ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टची टीम ही पूर्णपणे आपल्या पुढीशी वर्षभर राहील याची मी ग्वाही देतो. आणि त्याचबरोबर तिथूनही पुढच्या काळामध्ये तुम्हाला कधी कोणत्या प्रकारची काही मदत लागेल किंवा कोणत्या प्रकारचं काही सपोर्ट लागेल त्यासाठी आम्ही कार्यरत राहू एवढी ग्वाही आपल्याला देतो. खरं तर फेलोशिपचं 1 वर्षाचा हा उपक्रम आहे आणि एका वर्षात कोणी लगेच असं काहीतरी चमत्कार होईल अशा अपेक्षा करत असेल तर ते चूक आहे. पण मला वाटतं त्या निमित्ताने जे काही दृष्टिकोन तयार होतो आहे, एक जो काही विजन तयार होतो आहे, आपल्या क्षेत्राकडे कसं बघावं, आपल्या आव्हानाकडे कसं बघावं, त्यासाठीचा आत्मविश्वास तयार होणं ही मला वाटतं 1 वर्षाची प्रक्रिया खूप महत्त्वाची आहे. कारण ती पायाभरणी आहे. त्याच्यावरून पुढे जे काही पुढचे ते काही 10-12 वर्ष तुमच्या त्या क्षेत्रासाठी तुम्ही जो काही उपक्रम निवडला त्यासाठी द्याल, त्यातून खऱ्या अर्थाने तुम्हाला शाश्वत तुमचं विकासाचं चित्र दिसेल. त्यामुळं तो दूरचा पल्ला किंवा दूरचं चित्र डोळ्यापुढे ठेवून तुम्ही हे आपल्या फेलोशिपकडे बघावंच एवढंच मी या निमित्ताने सांगेन. आपल्या सर्वांना परत एकदा शुभेच्छा आणि तुमच्या वाटचालीसाठी आमच्या भरभरून शुभेच्छा. धन्यवाद.